इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण याविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत। 1913 मध्ये हेनरी मोजले या शास्त्रज्ञांनी एक्स-रे नलिकेचा वापर करून असं दाखवून दिलं की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकातील धनप्रभार प्रोटॉनची संख्या हा मूलद्रव्याचा अणुअंक असतो आणि मूलद्रव्याचा अणुअंक हाच मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे। अणुवस्तुमानकाऐवजी जर अणुअंकानुसार मूलद्रव्यांचं वर्गीकरण मूलद्रव्यांची मांडणी केली असता किंवा केली तर मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये ज्या काही त्रुटी येतात त्या त्रुटी दूर होतात आणि म्हणून मोजले यांनी मूलद्रव्याचा अणुअंक हा पायाभूत गुणधर्म मानून अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली। त्यांच्या मांडणीला आधुनिक आवर्त सारणी किंवा दीर्घ श्रेणी आवर्त सारणी असं म्हटलं जातं आणि त्यानुसार मोजले यांनी आपला आधुनिक आवर्त नियम मांडला की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात। मोजले यांची आधुनिक आवर्त सारणीच्या रचनेमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। ते काय आहेत ते प्रथम पाहूया। मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुक्रमांकाने मांडलेली आहे। आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी आहे हे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडले। कारण मोजले यांनी दाखवलं की अणुवस्तुमानाऐवजी अणुअंकानुसार जर मांडणी केली तर मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये ज्या काही त्रुटी आपण पाहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्या दूर होतात आणि म्हणून मूलद्रव्यांची त्यांच्या चढत्या अणुअंकाप्रमाणे किंवा अणुक्रमांकाप्रमाणे मांडणी केलेली आहे। आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत, उभे एकूण 18 स्तंभ आहेत, त्या उभ्या स्तंभांना गण म्हणतात। म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 18 गण आहेत। एकाच गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्माबाबत किंवा रासायनिक भौतिक गुणधर्माबाबत निरीक्षण केलं तर त्या गुणधर्मामध्ये खूपसं साम्य आढळतं। आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी आहेत त्या आडव्या 7 ओळी आहेत, त्या आडव्या ओळींना आवर्त असं म्हणतात। एकूण 7 आवर्त आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहेत। एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये क्रमशः बदल होत असताना आपल्याला दिसून येतात। आता आपण प्रत्यक्ष आवर्त सारणी आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे ती अभ्यासूया। आधुनिक आवर्त सारणीमध्ये बघा हे जे उभे तुम्हाला स्तंभ दिसत आहेत 1 2 असे एकूण 18 स्तंभ आहेत। या उभ्या स्तंभांना गण असं म्हणतात। तर आडव्या ज्या ओळी आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 या 7 आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त असं म्हटलं जातं। आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांचा अणुअंक त्यांच्या वरती वरच्या बाजूला डावीकडे दाखवलेला आहे बघा प्रत्येक मूलद्रव्याचं। त्यानंतर त्याची संज्ञा दिलेली आहे, त्याचं नाव दिलेलं आहे आणि ते तळाशी त्याचा अणुभार किंवा अणुवस्तुमान दाखवलेलं आहे। अशा रीतीने ही जी मांडणी आहे मूलद्रव्यांची 118 मूलद्रव्ये अशा उभ्या 18 गणात आणि 7 आडव्या ओळीमध्ये म्हणजे आवर्तनामध्ये मांडलेली आहे। या मांडणीला आधुनिक आवर्त सारणी असं म्हटलं जातं किंवा दीर्घ श्रेणी आवर्त सारणी असं म्हटलं जातं।
आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण गण आणि आवर्त यांचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण गण पाहूया. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण असे 18 उभे स्तंभ आहेत ज्यांना आपण गण म्हणतो. यातील हा जो पहिला गण आहे, या पहिल्या गणाला अल्कधर्मी धातू मूलद्रव्यांचा गण असं म्हटलं जातं. साधारणतः त्याची सुरुवात लिथियमने होते. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम ही अल्कधर्मी धातू मूलद्रव्य पहिल्या गणामध्ये येतात. त्या पहिल्या गणातील मूलद्रव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या, ज्याला संयोजी इलेक्ट्रॉन म्हणू आपण, ती 1 असेल. त्याच्यानंतर हा जो दुसरा गण आहे, या दुसऱ्या गणाला म्हणतात अल्कधर्मी मृदा धातूंचा गण. यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम या मूलद्रव्यांचा समावेश होतो. हा पहिला गण अल्कधर्मी धातू मूलद्रव्यांचा गण आणि हा दुसरा गण अल्कधर्मी मृदा धातू मूलद्रव्यांचा गण. त्यानंतर आपण हा 17वा जो गण आहे, हा विशेष करून या आवर्त सारणीमध्ये विशेष गण आहे हॅलोजन गण किंवा हॅलोजन कुलातील मूलद्रव्यचा गण. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टाटाईन या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन असतात. 7 इलेक्ट्रॉन असल्या कारणाने त्यांना 17व्या गणामध्ये स्थान दिलेलं ही सामान्य मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर विशेष गण 18 गणापैकी तो म्हणजे हा शून्य गण किंवा 18वा गण. यामध्ये ही निष्क्रिय मूलद्रव्य किंवा राजवायू मूलद्रव्य यांना स्थान दिलेलं आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि यासारखी निष्क्रिय वायू मूलद्रव्य ही या 18व्या गणामध्ये येतात. आवर्त सारणीच्या अगदी मधोमध जी धातू मूलद्रव्य आहे, ही संक्रामक मूलद्रव्य आहे आणि तळाशी 2 आडव्या ओळी आहेत. त्या आंतरसंक्रामक मूलद्रव्यांना तिथे स्थान दिलेलं आहे. अशा रीतीने उभे जे स्तंभ आहेत त्या उभ्या स्तंभांना गण म्हणतात. आता या आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तनांचं वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म काय आहे आणि कसे क्रमशः गुणधर्म बदलतात मूलद्रव्यांचे ते बघूया. एकूण 7 आवर्त आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये. त्यातील पहिल्या आवर्तामध्ये केवळ 2च मूलद्रव्य आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. आणि म्हणून पहिली ही जी आडवी ओळ आहे, पहिलं आवर्त आहे, त्याला लघुत्तम आवर्त असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये केवळ 2च मूलद्रव्य असतात. दुसरं आणि तिसरं आवर्त जे आहे यांना म्हणतात लघु आवर्त. या लघु आवर्तामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्य आहेत. दुसऱ्या आवर्ताची सुरुवात लिथियमने होते आणि शेवट होतो निऑनने. तर तिसऱ्या आवर्तनाची सुरुवात सोडियमने होते, शेवट होतो आर्गॉनने. प्रत्येकी या दोन्ही आवर्तनामध्ये 8 मूलद्रव्य आहेत. 1, 2 म्हणजे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. तर तिसऱ्या आवर्तनामध्ये पुन्हा 8 मूलद्रव्य आहेत आणि म्हणून त्यांना लघु आवर्तन. पहिला आवर्तन लघुत्तम आवर्तन, दुसरा आणि तिसरा आवर्तन लघु आवर्तन, प्रत्येकी 8 मूलद्रव्य आहे. यानंतर हे जे चौथं आवर्त आहे, चौथं आणि 5वं आवर्त, यांना म्हणतात दीर्घ आवर्त. चौथं आणि 5व्या आवर्ताला दीर्घ आवर्त असं म्हटलं जातं. यामध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्य आहेत. बघा, चौथ्या आवर्तनाची सुरुवात पोटॅशियमने होते आणि शेवट होतो क्रिप्टॉन. तर 5व्या आवर्तनाची सुरुवात रुबिडियमने होते आणि शेवट होतोय झेनॉन. यानंतर 6वं आवर्त आणि 7वं आवर्त
सर्वात मोठी आवर्तन आहे, दीर्घ आवर्त म्हणू आपण तिला. यामध्ये प्रत्येकी 32 मूलद्रव्य असतात. 6वं आवर्त जे आहे त्याची सुरुवात होते सीसियमने आणि शेवट होतोय रेडॉनने. यामध्ये या 6व्या आवर्तनामध्ये तिथे लॅथॅनियम नंतर इथे जे लॅथॅनियम ज्याचा अणुअंक आहे 57, लॅथॅनियम नंतर येणारी लॅथनाइड मूलद्रव्य या 6व्या आवर्तनामध्ये त्यांचा समावेश होतो. 6व्या आवर्तनामध्ये आणि 3ऱ्या गणामध्ये लक्षात घ्या, लॅथॅनियम नंतर येणारी लॅथनाइड मूलद्रव्य ही 6व्या आवर्तनामध्ये समाविष्ट आहे. तर 7व्या आवर्तनाची सुरुवात फ्रान्सियमने होते. फ्रान्सियमने सुरुवात होणाऱ्या आवर्तनामध्ये 7व्या आवर्तनामध्ये ऍक्टिनियम नंतर येणारी ही जी ऍक्टिनाइड मूलद्रव्य आहेत त्या ऍक्टिनाइड 14 मूलद्रव्यांचा या ठिकाणी समावेश होतो. असे एकूण 32 मूलद्रव्य 6व्या आणि 7व्या आवर्तनामध्ये असतात. अशा रीतीने एकूण 18 उभे स्तंभ आहेत, त्यांना गण म्हणतात आणि 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, या आधुनिक आवर्त सारणीचे 4 भागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. त्या 4 भागांना खंड असं म्हणतात. मग हे खंड कोणते आहेत ते आपण बघूया. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहिले जे 2 गण आहेत, गण 1 आणि गण 2, या गणातील मूलद्रव्यांचा समावेश एस खंडामध्ये होतो. म्हणजे गण 1 आणि गण 2 अल्कधर्मी धातू आणि अल्कधर्मी मृदा धातू या मूलद्रव्यांचा मिळून जो खंड तयार होतो त्याला एस खंड असं म्हटलं जातं. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 आणि 2 असे इलेक्ट्रॉन असतात. संयुज इलेक्ट्रॉन 1 किंवा 2 असू शकतात. त्यानंतर गण 13 ते 18 या मूलद्रव्यांचा मिळून पी खंड तयार होतो. म्हणजे पी खंडामध्ये गण 13, गण 14, गण 15, गण 16, गण 17 आणि गण 18 या गणातील सर्व मूलद्रव्यांचा समावेश होतो. गण 17 मधील हॅलोजन मूलद्रव्य आणि राजवायू मूलद्रव्य ही पी खंडामध्ये येतात. या सर्व मूलद्रव्यांची फक्त बाह्यतम कक्षा अपूर्ण असते. फक्त राजवायू या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ही पूर्णतः भरलेली असते. त्यानंतर गण 3 ते गण 12 या गणातील जी मूलद्रव्य आहेत यांचा डी खंड तयार होतो. या डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य असंही म्हटलं जातं. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात. ही सर्व धातू मूलद्रव्य आहेत. विद्यार्थी मित्रो, ही डी खंडातील सर्व मूलद्रव्य ही धातू मूलद्रव्य म्हणून गणली जातात. गण 3 ते गण 12 मधील मूलद्रव्यांचा मिळून डी खंड तयार होतो. चौथा खंड आहे एफ खंड. या चौथ्या खंडामध्ये लॅथॅनियम नंतर येणारी लॅथनाइड ही 14 मूलद्रव्य आणि ऍक्टिनियम नंतर येणारी ऍक्टिनाइड ही 14 मूलद्रव्य या एकूण 28 मूलद्रव्यांचा समावेश हा एफ खंडामध्ये होतो. अशा रीतीने आधुनिक आवर्त सारणीचे हे 4 खंड पडतात. विद्यार्थी मित्रो, आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण केलेलं आहे हे वर्गीकरण त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत आहे आणि त्यावरून म्हणजे मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणानुसार आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण मूलद्रव्यांचे 4 प्रकार पडतात. निष्क्रिय वायू मूलद्रव्य, सामान्य मूलद्रव्य, संक्रमक मूलद्रव्य आणि आंतरसंक्रमक मूलद्रव्य. आधुनिक आवर्त सारणीमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची मूलद्रव्य कुठे येतात, त्यांना कुठे स्थान दिलेलं आहे ते आपण पाहूया. मूलद्रव्यांचा पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे निष्क्रिय वायू मूलद्रव्य. आधुनिक आवर्त सारणीमध्ये निष्क्रिय वायू मूलद्रव्यांना
18व्या गणात स्थान दिलेलं आहे. अगदी शेवटचा शून्य गण. यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन या मूलद्रव्यांचा समावेश होतो. यातील हेलियमची द्विस्थिती पूर्ण असते, म्हणजे पहिली कक्षा हीच त्याची बाह्यतम कक्षा आणि त्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. तर निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे अष्टक स्थिती त्यांची पूर्ण होऊन ही मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणून ओळखली जातात. ती शून्य गणात येतात. त्यानंतर सामान्य मूलद्रव्य. सामान्य मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या मूलद्रव्यांची केवळ बाह्यतम एक कक्षा पूर्ण असते अशा मूलद्रव्यांना सामान्य मूलद्रव्य असे म्हटलं जातं. सामान्य मूलद्रव्य फर्स्ट ए किंवा पहिला गण, दुसरा गण आणि 13, 14, 15, 16 आणि 17, 13 ते 17 या गणामध्ये असलेली ही जी मूलद्रव्ये आहे ती सामान्य मूलद्रव्ये आहे. सामान्य मूलद्रव्यांमध्ये बाह्यतम एक कक्षा अपूर्ण असते. यामध्ये अल्कधर्मी धातू, अल्कधर्मी मृदा धातू आणि हॅलोजन गटातील मूलद्रव्यांचा समावेश होतो. सामान्य मूलद्रव्यांमध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य ही तिन्ही प्रकारची मूलद्रव्य समाविष्ट आहेत. त्यानंतर मूलद्रव्यांचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे डी खंडातील मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य. संक्रामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात. ही सर्व धातू मूलद्रव्ये आहेत. ही सर्व धातू मूलद्रव्ये आहेत. बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असल्या कारणाने ही परिवर्ती संयोजा दर्शवतात. ही मूलद्रव्य डी खंडामध्ये समाविष्ट आहे. गण 3 ते गण 12 मधील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असं म्हटलं जातं. मूलद्रव्याचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे एफ खंडातील मूलद्रव्य, आंतरसंक्रामक मूलद्रव्य असं यांना म्हटलं जातं. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम 3 कक्षा अपूर्ण असतात. आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणजे लॅथेनाइड आणि ॲक्टिनाइड या मूलद्रव्यांचा समावेश या आंतरसंक्रामक मूलद्रव्यांमध्ये होतो. अशा रीतीने आधुनिक आवर्त सारणीचं 4 मूलद्रव्यांच्या प्रकारामध्ये विभागणी होते. निष्क्रिय वायू मूलद्रव्य, सामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य आणि एफ खंडातील आंतरसंक्रामक मूलद्रव्य. पुन्हा एकदा बघा, 4 खंड आणि 4 प्रकार मूलद्रव्यांचे. पहिला खंड आहे फर्स्ट ए, फर्स्ट म्हणजे सेकंड ए आणि फर्स्ट ए. अल्कधर्मी धातू, अल्कधर्मी मृदा धातू यांचा मिळून एस खंड तयार होतो. गण 13 ते गण 18 यांचा मिळून पी खंड तयार होतो. ही सामान्य मूलद्रव्य आहे. एस खंडातील मूलद्रव्य देखील सामान्य मूलद्रव्य आहे. तर गण 3 ते 12 संक्रामक मूलद्रव्य यांना डी खंडामध्ये स्थान दिलेलं आहे. तर एफ खंडातील मूलद्रव्य जे आंतरसंक्रामक मूलद्रव्य ज्यांच्या बाह्यतम 3 कक्षा पूर्ण असतात, अशा रीतीने मूलद्रव्यांची वर्गीकरण खंड मूलद्रव्यांच्या प्रकारानुसार करण्यात आलेलं आहे. आता आपण मूलद्रव्याचा आवर्त सारणीतील स्थान हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी कसं निगडीत आहे हे आपण काही उदाहरणावरून पाहूया. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि मूलद्रव्याचा आवर्त सारणीतील स्थान यांचा एक संबंध आहे. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन ज्याला आपण संयोजी इलेक्ट्रॉन म्हणतो, हे संयोजी इलेक्ट्रॉन त्या मूलद्रव्याचा गणक्रमांक दर्शवतो. तर मूलद्रव्यांच्या आवर्तनांच्या ज्या कक्षा संख्या असते, म्हणजे कक्षांची संख्या असते, आवर्तनांची संख्या असते, ही त्या मूलद्रव्यांचा आवर्त क्रमांक दर्शवते. आता यामध्ये आपण बघूया, हायड्रोजनचा अणुअंक एकच आहे. म्हणजे पहिली कक्षा हीच त्याची बाह्यतम कक्षा आणि त्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन 1 आणि म्हणून त्याला फर्स्ट पहिल्या गणात स्थान दिलेलं आहे आणि पहिल्या एकच कक्षा असल्या कारणाने पहिल्या आवर्तनामध्ये स्थान दिलेलं आहे. हेलियम अणुअंक 2 आहे. हा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे, तर त्याची द्विस्थिती पूर्ण आहे म्हणून त्याला 0 गणात किंवा 18व्या गणामध्ये
स्थान दिलेलं आहे. आपण जर सोडियमचा विचार केला तर सोडियमचा अणुअंक आहे 11. इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेतील या इलेक्ट्रॉनला संयोजी इलेक्ट्रॉन म्हणतात आणि त्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या 1 असल्या कारणाने तो पहिल्या गणामध्ये येतो. आणि एकूण कक्षांची संख्या बघा 1, 2, 3. 3 कक्षा आहेत आणि म्हणून त्याला तिसऱ्या आवर्तनामध्ये स्थान दिलेलं आहे. या ठिकाणी पोटॅशियम मूलद्रव्य दाखवलेलं आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण इथे दाखवलेलं आहे बघा. त्या वेगवेगळ्या कक्षा दाखवलेल्या आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत पोटॅशियमच्या, दुसऱ्या कक्षेमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन आहेत, तिसऱ्या कक्षेमध्ये एकूण पुन्हा 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि शेवटच्या चौथ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे 2, 8, 8 आणि 1 असं होत आहे. एकूण कक्षांची संख्या 1, 2, 3, 4 असल्या कारणाने पोटॅशियम या मूलद्रव्याला चौथ्या आवर्तनामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि बाह्यतम कक्षेमध्ये चौथ्या कक्षेमध्ये केवळ 1 इलेक्ट्रॉन असल्या कारणाने त्याला पहिल्या गणामध्ये स्थान दिलेलं आहे. त्यानंतर आपण जर क्लोरीन बघू. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आणि 7 आहे बघा. बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि 7 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेतील 7 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षा एकच कक्षा अपूर्ण असल्या कारणाने ते सामान्य मूलद्रव्य आहे आणि 7 इलेक्ट्रॉन असल्या कारणाने संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या 7 असल्या कारणाने त्याला 17व्या गणात स्थान दिलेलं आहे. कक्षांची संख्या क्लोरीनच्या एकूण 3 आहे आणि म्हणून ते तिसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्य आहे. आर्गॉन. आर्गॉनचा अणुअंक आहे 18. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 8. बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहे. निष्क्रिय मूलद्रव्य आहे, राजवायू मूलद्रव्य आहे म्हणून त्याला 18व्या गणात किंवा 0 गणात स्थान दिलेलं आहे. तर कक्षांची संख्या 3 असल्या कारणाने आर्गॉन हे तिसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्य आहे. अशा रीतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण एखाद्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे त्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर त्या मूलद्रव्याचं आवर्त सारणीतील स्थान निगडीत असतं, अवलंबून असतं. त्यातील कोणतंही मूलद्रव्य त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्याचे संयोजी इलेक्ट्रॉन आणि त्याच्या आवर्तनांची संख्या जर पाहिलं तर त्याला त्यानुसार आवर्त सारणी स्थान दिल्याचं आपल्याला आढळून येतं. पुन्हा एकदा बघा. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन जे असतात हे त्याचा गणक्रमांक दर्शवतात. तर कक्षांची संख्या, एकूण आवर्तांची संख्या हे त्याचा आवर्त क्रमांक दर्शवतात. अशा रीतीने मूलद्रव्याचं आवर्त सारणीतील स्थान हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत असतं. धन्यवाद विद्यार्थी मित्र.